लाखल गावातली 350 वर्षापूर्वीची मूर्ती अचानक गायब झाली तरी कुठं? चला सांगतो ब्लॉग मध्ये. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आपल्या नदीवर आहे ना कोदड धुवायला आलो होतो बरं का. सकाळी सकाळी ना जिरली होती मोकार, त्याच्यामुळे ना असा भारी व्ह्यू दिसत होता. सकाळी सकाळी नदीचा व्ह्यू काही वेगळा दिसतो बरं का. आता याच्या वेळी ना मस्त आपण एक व्हिडिओ काढून घेतला होता. एक तो व्हिडिओ तर बांधताय, त्याच्यानंतर व्ह्यू पाहिल्यावर ना खरंच काय वाटत होतं मला ना, काही शब्दच नव्हते भाऊ व्ह्यू बोलायला. एवढा भारी आणि खतरनाक व्ह्यू दिसत होता नाही का. आता तुम्ही म्हणशाल भाऊ आता तू मेन विषय सांग ना, कवर ताणी तर नाही का. भाऊ सांगतो ना मेन विषय. चला, आता आपण ज्या मंदिरात आलो होतो तिथे ना महादेवाची पिंड होती. आता तुम्हाला मी मंदिर दाखवतोय मित्रांनो. हे आपलं ना जवळपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर आहे. 350 ते 400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आमच्या गावात. 350 आणि 400 वर्षानंतर आता आपल्या मंदिराच्या आहे ना मूर्त्यांचं आहे ना जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. मूर्ती कुठे गायब वगैरे झाली नव्हती, पण जीर्णोद्धार कार्यक्रम चालू होता बरं का. 300 वर्षानंतर आता ही मूर्ती आहे ना आपल्या 350 वर्षापूर्वीची. त्याच्यामुळे आपल्या गावात यज्ञ वगैरे म्हणजे त्यांची पूजा करायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर आता तुम्हाला ती मूर्ती प्रतिष्ठान कसं झालं ते सांगतोय. हे बघा, आता ही महादेवाची पिंड आहे ना, याची मूर्ती प्रतिष्ठान झालेलं आहे. आणि आपल्या गावातून खूप वेगवेगळ्या मूर्त्या बसवल्या बरं का. देवीची असेल आणि फुल्या माताची असेल, अशा खूप वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आता गावात जीर्णोद्धार करून बसवल्या बरं का. बाकी तेवढं जाता जाता लाईक आणि फॉलो करायचं विसरू नका. तुमचं भाऊ लवकरच एक मोठा व्हिडिओ घेऊन येणार आहे बरं का.